नमस्कार मित्रांनो, नामविश्व या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. सकाळी लवकरच उठावे. महिलांनी अंगणात सड्या रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दिवा लावावा. सकाळी एखादा नेम ठेवून चहा घ्यावा. जसे तुळशीला पाणी दिवा लावून मगच चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करावयाचे काम. मग दिवसभरात आपल्या पद्धतीने कामं करावीत. रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे. परिणाम आपले वास्तुपुरुष आणि आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात. दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात ताणलेल्या व्यक्तीस मुक्या जनावरास पाणी देणे पाजणे हे महापुण्य आहे. रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी. यासारखी पुण्य कमावण्याची संधी नाही. पूर्वी काही घरांमध्ये बहिणींचे, भावांचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत. नंतर ते मूल दुकान, शेती, व्यापार, घरच्याप्रमाणे मदत करीत अर्ध आयुष्य एकत्र जात असतं. काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये, कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. महिला आणि पुरुषांनी आपले कोणतेही काम चटकन करण्याची सवय ठेवावी. थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणे वाटणार नाही. रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआप शांती नांदते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. कर्तव्याची जाणीव ठेवावी. कुणी आपणास मदत केलेली विसरू नये. कुणाशीही कपट कारस्थानाने वागू नये. भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कोणालाही देऊ नये. मीठ, पैसे आणि झाडू. या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये. अमावस्या, पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावं व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते. घरातील आनंदी वातावरण निर्माण होतं. प्रत्येक शनिवारी व अमावस्येला, पौर्णिमेला गोमूत्र हळद टाकून त्याचा पट्टा उंबरट्यावरती ओढावा. परिणाम करणी देवस्थ की अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. दाराशी गाय आल्यास तिला पोळी, अन्न व गूळ न देता हाकलू नये, कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते. आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू देऊ नये. ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रात असते, समुद्रापासून मिळते. लक्ष्मी समुद्रकन्या आहे. लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे. खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा. परिणाम लक्ष्मी स्थिर होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.